नमस्कार मंडळी, आज आपण छानसा झणझणीत पदार्थ बनवूया. तुरीच्या डाळीचा पेंडपाला. गरम केलेल्या कढईत तेल घालू. तेल जरा जास्तीच लागतं. जिरे मोहरी, कांदा थोडा परतून घेऊया. कांदा, लसूण घालूया. कांदा छानसा परतून झालाय. हळद घालूया. कांदा लसूण चटणी आहे, थोडी परतून घेऊ. गोडा मसाला, डाळ ही अगदी एकदम खूप मऊ शिजवायची नाही, थोडीशी अर्धवट अशी असली पाहिजे. एकदमही कच्ची नाही पण एकदम पकलेली पण नाही अशी घालायची. मीठ, थोडी कोथिंबीर परतून घेऊ छानसं. थोडंसं झाकून ठेवूया 1-2 मिनिट. छानशी वाफ आलेली आहे मसाल्याबरोबर याला, डाळीला. सर्विंगसाठी बाउलमध्ये काढूया. असा आपला झणझणीत पेंडपाला तयार आहे. मस्त गरमागरम भाकरी, पातीचा कांदा आणि पेंडपाला, याची मजा काही औरच असती. तुम्ही नक्की करून बघा आणि कॉमेंट करायला विसरू नका. फॉलो सबस्क्राईब जरूर करा. घरचं खाणं ह्याची आरोग्याचं लेणं.